वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे संगीता खरात या महिलेचा 18 एप्रिल रोजी प्रस्तुती दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता। नवी मुंबई युवा सेनेने महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला होता। युवा सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज युवा सेनेने पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेत जबाबदार डॉक्टर्सवर कारवाई करत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली। त्याचबरोबर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी युवा सेना आपल्या दारी या दरम्यान पाणी आणि विजेबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनात आणून पालिका आयुक्त यांना ये देखील निवेदन दिले। नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब कैलास शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि प्रामुख्याने आपल्याला माहित असेल की 18 एप्रिल रोजी आपल्या नवी मुंबई शहरातील एक महिला संगीताताई खरात हिचा दुर्दैवीरित्या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जो आहे मृत्यू झाला होता। त्या संदर्भात पाठपुराव्यासाठी जे आहे युवा सेनेचं आमचं शिष्टमंडळ आज सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की या ठिकाणी जो मृत्यू त्या महिलेचा झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी एक चौकशी समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि लवकरच जो आहे अहवाल जो आहे आयुक्तांसमोर मांडला जाईल आणि निश्चितपणे युवा सेनेच्या माध्यमातून त्या संगीताताई खरातला जो आहे न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार असं विश्वास आम्हाला आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। सेना जी आहे आदरणीय आमचे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचं मूलमंत्र आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। हे मूलमंत्र घेऊन जे आहे युवा सेना जे आहे सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत। चौकशी आहे, चौकशीला वेळ लागतोय आणि जे डॉक्टर्स जे आहे या ठिकाणी नेमलेले आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या महिन्याभरात जो आहे अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर जे आहे कडक कारवाई केली जाईल अशा आश्वासन आम्हाला आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचसोबत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई शहरामध्ये जे आहे विविध बहुउद्देशीय इमारती आहेत ज्या भाड्या तत्वावर दिल्या जातात आणि भाड्या तत्वावर देत असताना त्या ठिकाणी अनामत रक्कम जी आहे भरावी लागते। ती अनामत रक्कम कुठेतरी जे आहे आपल्या नागरिकांना परत मिळण्यासाठी जे आहे 6 ते 7 महिने लागतात। तो कालावधी कुठेतरी जो आहे खूप लांबचा आहे असं आम्ही या ठिकाणी आयुक्तांच्या निर्देशास आणून दिलेलं आहे आणि आयुक्तांनी आश्वासन देखील दिलेलं आहे की जी अनामत रक्कम आपण भरतो ती लवकरात लवकर जी आहे ग्राहकांना परत भेटली जाईल असं त्या ठिकाणी जे आहे आश्वासन देखील आम्हाला दिलेलं आहे। त्याचसोबत नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आम्ही युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम जो आहे गेल्या 16 मे पासून जो आहे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला होता आणि विविध क्षेत्रामध्ये जे आहे नवी मुंबईच्या आम्ही चौकसभा आता घेत आहोत। चौकसभेमध्ये विविध समस्या आम्ही ज्या आहेत नागरिकांच्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रामुख्याने जे आहे नागरिकांनी आमच्यासमोर पाण्याच्या असतील, मलनिसरण वाहिनीच्या समस्या असतील किंवा मग विजेच्या संदर्भात समस्या असतील अशा मूलभूत सुविधांना घेऊन जो आहे नवी मुंबईकरांमध्ये खूप मोठा रोष जो आहे आणि त्याच समस्या घेऊन जे आहे आम्ही आज या ठिकाणी शिष्टमंडळांनी आयुक्त साहेबांना भेट दिली आणि त्यांच्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की युवा सेनेच्या या पाठपुराव्यामुळे ज्या नागरिकांनी आमच्यासमोर समस्या मांडलेल्या आहेत त्याला निश्चितच जे आहे सोल्युशन देण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेब करतील असा विश्वास मला।